नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या कॅफे 24 तासमध्ये तुमचं स्वागत आहे. येत्या 28 नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि अशा वेळी या सरकारच्या एकूणच 1 वर्षाच्या कारकिर्दीवरती ज्यांनी मध्यस्थी केली, त्यांच्या प्रयत्नांनी हे सरकार साकार झालं, ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्यासोबत आहेत. सर, कॅफे 24 तासमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, तुम्ही नुकताच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत घेऊन आलेला आहात. ताजी एक संपादक म्हणून दुसऱ्या संपादकाला मी हे म्हणू शकत नाही किंवा विचारू शकत नाही की या मुलाखतीतली हेडलाईन काय, पण एवढं विचारू शकतो की मुलाखत कशी झाली. मुलाखत ठाकरेंची आहे. मुख्यमंत्री आहेत ठीक आहे, पण ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. मुलाखत मी घेतली आहे. अनेक वर्ष मी त्यांच्या मुलाखती घेतो, बाळासाहेबांचे घेत होतो. मुलाखत जशी महाराष्ट्राला आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाला जशी हवी तशी गरमागरम झालेली आहे आणि जास्तच फोडणी पडली आहे, चरचरीत आहे. हेडलाईन पाहिजे देतो ना तुम्हाला मी. हेडलाईन अशी आहे की सध्या जे काय चाललं आहे वातावरण, एडी बीडी सीडी, बरं का, ते किती आपटू द्या, त्याचा या सरकारवरती काडी मात्र परिणाम होणार नाही. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, ही हेडलाईन आहे. सर, मला एक प्रश्न वारंवार पडतो की हे सरकार भक्कम आहे असा दावा वेळोवेळी केला जातो, पण त्याच वेळी सरकार कोसळेल ही सुद्धा चर्चा असते. आज 1 वर्ष होत आलंय तरी सुद्धा सरकार भक्कम आहे ही चर्चा पुढे जात नाही. सरकार कोसळू शकतं ही चर्चा का होत? बघा, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये आम्ही होतो आणि आमच्या दोघांमध्ये सतत काहीतरी कुरबुरी व्हायच्या, वादविवाद व्हायचे, अस्वस्थता व्हायची, तेव्हा काँग्रेस आणि NCPचे लोक म्हणायचे हे सरकार पडेल, हे सरकार कोसळेल. हे विरोधी पक्षाचं काम आहे. कारण विरोधी पक्ष या महाराष्ट्रामध्ये प्रथमच इतक्या ताकदीनं आहे. मान्य केलं पाहिजे की विरोधी पक्षाची प्रचंड ताकद आहे. 105 आमदार असणं या महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी बाकावर आणि इतर काही त्यांना पाठिंबा देणारे 115, 120 अशा लोकांना वाटणं साहजिकच आहे की 10-20 इकडे तिकडे झाले की सरकार येईल. पण 10-20 काय, एक सुद्धा होणार नाही इकडे तिकडे. 120 आमदार असलेल्या विरोधी पक्षानं अशी भाषा बोलणं, याचं काय फार कोणी मनाला लावून घ्यायची गरज नाही. त्यांचं काम आहे. कारण त्यांचे आमदार जे आहेत बरेचसे ते अस्थिर, अस्वस्थ आहेत. त्यांना त्यांच्या आमदारांना टिकवायचं आहे. असं राजकारण महाराष्ट्रात, देशात यापूर्वी झालेलं आहे. अशा हकारे उकारे द्यायचे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे प्रमुख नेते असतील भारतीय जनता पक्षाचे, ते जर अशा प्रकारचं एक भूमिका तयार करत असतील तर मला असं वाटतं ते विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे बजावतायत. ती बजावू द्या. सर, तुम्ही आमच्या कॅफे 24 तासमध्ये आलेला आहात. बरं. आमची न्यूजरूम सज्ज झालेली आहे. बरं. राऊत साहेब, देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला एक आव्हान दिलंय की 100 नावं आणि त्याचे पुरावे तुम्ही ईडीकडे सादर करण्याची वाट कशाला पाहता, आत्ताच जाहीर करून टाका. आव्हान हे स्वीकारताय तुम्ही? नक्कीच. ज्या अर्थी मी गेले 2 दिवस हे सांगतोय, ज्या पद्धतीनं शिवसेनेतल्या प्रमुख लोकांना टार्गेट केलं जात आहे ठरवून, किंवा महाविकास आघाडीतल्या इतर लोकांना सुद्धा त्रास द्यायचा प्रयत्न होतो आहे, आणि हे कोणतेही पुरावे नाहीत बरं का, कोणत्याही पुराव्याशिवाय ठरवून करत आहेत. अशा प्रकारे आम्ही 100 नावं देऊ शकतो की ज्यांच्यावरती या मुंबई पोलिसांनी, ईडीने किंवा CBIनं तात्काळ ॲक्शन घेतल्या पाहिजेत. ज्या पद्धतीनं ते शिवसेनेच्या बाबतीत किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये कारवाई करत आहेत. आणि मी हवेत वार करत नाही कधी, आपल्याला माहिती आहे. मी जेव्हा सांगतोय तेव्हा माझ्या गाडीमध्ये फाईल आहे. मी जेव्हा सांगत होतो माझ्याकडे एवढे आमदार आमचे 170 आहेत सरकार बनवताना याच दिवशी, तेव्हा 170च निघाले, एकही कमी झाला नाही. तेव्हा लोकांना शंका होती 170 आणले कुठून, पण 170च्या खाली एकही आकडा गेला नाही. तसंच मी सांगतोय 100 ते 120 या दरम्यान मी नेत्यांच्या भानगडी, भ्रष्टाचाराचे पुरावे अगदी व्यवस्थित ईडीला समजतील अशा भाषेत सोप्या मी देणार आहे. सोपी भाषा आहे माझी फार. सर, प्रताप सरनाईकांचं प्रकरण ईडीनं ताजं केलंय आणि ईडीनं काल छापे टाकलेत, चौकशीला बोलावलंय.
हे प्रकरण राजकीय आकसापोटीच आहे असं नक्कीच, का? नक्कीच. कारण अनेकांना सर प्रताप सरनाईकांच्या मालमत्तांचा चढता आलेख खटकतोय, तो खटकत आलाय, तक्रार ईडीकडे गेली आणि त्यानंतर ही चौकशी सुरू झाली असं वाटतंय. मला असं वाटतं की प्रताप सरनाईक, मी अनेकदा वाचतो की वडापाव विकणारा मराठी मुलगा तो आज कोट्याधीश झाला. का? मराठी माणसाला कोट्याधीश व्हायचा अधिकार नाही आहे का? बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की हर्षद मेहता आमच्या मराठी माणसात का नाही, तिथेच का? मग आता अनेक नावं घेता येतील आम्हाला, मी नावं घेऊ शकतो व्यवस्थित आत्ताची सुद्धा, पण या क्षणी मी ती घेणार नाही, या क्षणी घेणार नाही, योग्य वेळी घेईन. हर्षद मेहता आमच्यात निर्माण व्हावा. आमचा हर्षद मेहता 200 कोटीची बँक लुटत होता तेव्हा आमचा मराठी बँकेतला कारकून 40 रुपये खाल्ले म्हणून तुरुंगात जात होता. हे बाळासाहेबांना फार खंत होती. अरे तुला खायचे तर 40 कोटी खाना आणि तुरुंगात जा. तेव्हा प्रताप सरनाईक ह्यांनी त्यांच्या कष्टानं मेहनतीनं जर इमली उभारल्या असतील तर त्याचं महाराष्ट्राला, मराठी माणसाला अभिमान वाटला पाहिजे आणि प्रत्येकाने असं व्हावं. ही माझी भूमिका आहे, ही बाळासाहेबांची भूमिका आहे की प्रत्येक मराठी माणसानं व्हावं ना. तुम्हाला काय वाईट वाटतं का प्रताप सरनाईक मर्सिडीज गाडीतनं फिरतो? तुम्हाला वाईट वाटतं का प्रताप सरनाईकांची मुलं उद्योग व्यवसाय करतात का? या मुंबईमध्ये मराठी माणसांनी पाट्याच व्हायच्या, हमालीच करायची अशी कोणाची जर दिल्लीवाल्यांची अपेक्षा असेल तर तसं नाही आहे. मराठी माणसं काम करतात, त्यांना करू द्या. हा त्यांना दाबण्याचा प्रकार आहे. मराठी माणसांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ आणि सबळ होऊ नये ही भूमिका आहे. आणि त्यासाठी मग कोणी व्हायचं? कोणत्या शेटजीने व्हायचं? हे शेटजी वगैरे आहेत ना, हे सगळे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. त्यांनी गेले 65 वर्ष शोषण केलं आहे मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं. आम्ही मिल मजदुरी केली, आम्ही कामगार राहिलो, आम्ही मजूर राहिलो, आम्ही हातगाड्या ओढल्या, आम्ही भजीपाव विकले. आता मराठी माणसं विविध क्षेत्रामध्ये लहान लहान कामं करत आहेत. तुम्ही जो न्याय इतर लोकांना लावताय सगळा, कंगना राणावत असेल, अमुक असेल, तमुक, न्यायालय अगदी बसून त्यांना अगदी रिलीफ देत आहेत. ठीक आहे, काही असेल. एक 70-80 वर्षाची DS कुलकर्णी तुरुंगात सडत आहेत. त्यांना जामीन मिळण्याचा अधिकार नाही आहे का? त्यांना त्यांच्या वृद्ध पत्नीला हा अधिकार नक्कीच आहे. जामिनावर सुटण्याचा निदान कारवाई करा, खटले चालवा, पण त्यांचे खटले चालवले जात नाहीत. त्यांना तिथं सडवणार. मराठी माणूस आहे ना, उद्योग करतो, ठीक आहे, चुकला असेल, त्याच्याकडनं अपराध घडला असेल कदाचित, पण त्याला जामिनाचा अधिकार आहे. बाकी तुम्ही न्यायालय खास बसतात, त्या वाईला हात लका लावू म्हणतात, गुन्हा दाखल करू नका म्हणतात. हे TV अँकर त्याच्यावरती गुन्हा दाखल का केला म्हणतात. हे महाराष्ट्राची नोंद घेतो आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतं की जितकं म्हणून ह्या कारवाया होतील तेवढी नोंद महाराष्ट्राची जनता घेत असेल? घ्यायला सुरुवात केली. अच्छा. महाराष्ट्राची जनता हे कधी विसरत नाही. आपला अपमान, आपल्या माणसावरचा हल्ला कधी विसरत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण हे घेत आलेलो. कधी महाराष्ट्र अपमान नाही विसरत. सूड घेतो आणि आज हे सरकार जे आलंय ना आपलं, हे सुद्धा आम्ही सूड घेतलं हे पण सांगतो. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं शिवसेनेला अपमानित केलं, करत राहिलात, खोटं बोलत राहिलात, त्या चिडीतून सरकार निर्माण झालं. सूड का असतो? चिड म्हणजे सूड. असं नाहीये की उद्या 2022ला मुंबई महापालिकेची निवडणूक झाली असती आणि तुमची युती असती भाजप बरोबर आणि भाजपनं तुम्हाला ओव्हरटेक केलं असतं आणि मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून गेली असती तर ते परवडणारं नव्हतं म्हणून हे सरकार आलं नाही. मुंबई महानगरपालिका 2022, 2000 पुढे काय 29 आमच्याकडेच राहणार. चिंता करू नये. असं काय शुद्ध भगवा फडकणार वगैरे या भाषा ठीक आहे बोलायला भाषणामध्ये कोणाच्या असतील तर. शिवसेनेचा भगवा महापालिकेवर उतरवणे भल्याभल्यानं जमलं नाही. आपण कोण? ते का सोपं नाही काम. हे आमचं रक्ताचं शिंपण त्याच्यामध्ये झालं आहे. ही आमची जी पिढी आहे रस्त्यावरची, ही अजून आहे आणि आमची पण मागची पिढी तयार होते आहे. एवढं सोपं आहे का? सर, न्यूजरूममधनं विनोद पाटलाला प्रश्न विचारायचा. विनोद. राऊसाहेब, तुम्ही म्हटलात की भगवा भल्याभल्यांना उतरवणं जमलं नाही, विधानसभेवर भगवा फडकला. पण चंद्रकांत पाटील आत्ता असं म्हटलेत की उद्धव ठाकरे यांचा जन्म हा मुख्यमंत्री होण्यासाठी नव्हे
तर संघटना चालवण्यासाठी झाला आहे. जसा बाळासाहेब ठाकरेंनी संघटना चालवली तशी उद्धव ठाकरेंनी संघटनाच चालवावी. कारण त्यांना कुठल्याही प्रश्नाची जाण नाही. ते लाईट बिलवर बोलू शकत नाहीत, ते क्रॉस सबसिडीवर बोलू शकत नाहीत. अशा एकदम म्हणजे वैयक्तिक पातळीवर जाऊन त्यांनी हा युक्तिवाद केला आहे. नाही कसं आहे की यावर काय त्यांचं- प्रतिक्रिया आहे? ज्याला आपण म्हणतो ना वैफल्य, फ्रस्ट्रेशन, की 1 वर्षानंतर सुद्धा या सरकारला थोडाही चरोटा उठलेला नाही. सरकार 11 दिवसात पडेल, मग 1 महिन्यात पडेल, मग 3 महिन्यात पडेल, असं करता करता आता 1 वर्ष उलटून गेलं. आणि चंद्रकांत पाटील यांनी अगदी त्यांच्या कोल्हापूरला वगैरे भगवा फडकून दाखवावा, ते जिथे राहतात तिथे. मग बघू ते ज्या गल्लीत राहतात तिथे एखादा भगवा फडकला की मग त्याने मुंबईच्या भगव्यावर बोलावं. आणि बघा की उद्धव ठाकरे हे सत्तेवर प्रत्यक्ष आज आले असतील म्हणजे मुख्यमंत्री म्हणून, पण गेले अनेक वर्ष ते सत्तेच्या जवळ आहेत. बाळासाहेब ठाकरे ही या देशातली सगळ्यात मोठी सुपर पॉवर होती. आम्ही सरकारं बनवली आहेत, आम्ही सरकारं पाडली आहेत, आणि सरकार कोणाचे असलं तरी पॉवर मातोश्रीमध्येच होती हो 35-40 वर्ष. तेव्हा चंद्रकांत पाटील तेव्हा गोधडीत रांगत असतील कदाचित. बाळासाहेब ठाकरेंचा संपूर्ण हा तो कालखंड धगधगता आम्ही पाहिला आहे. सत्ता काय असते हे जेवढं उद्धव ठाकरेंनी आणि आम्ही सगळ्यांनी त्या आसपास अनुभवले बाळासाहेबांच्या, तेव्हा हे कुठे होते? तेव्हा त्यांनी शक्यतो या व्यक्तिगत पातळीवर जाऊ नये. कारण आम्हाला जायचं नाही, आम्ही एक संस्कार पाळणारे, आमच्यावरती एक बंधन आहे संस्काराचे. तर कशा करता तुम्ही अशा प्रकारे ही भाषणं करताय? 1 वर्ष झालंय ना, सरकार चालवतो ना आम्ही, उद्धव ठाकरे सरकार चालवत आहेत ना, व्यवस्थित चाललेलं आहे. सर नमस्कार. मग अशी तुम्ही आत्ताच काही वेळापूर्वी मराठीचा मुद्दा तुम्ही म्हटलात की मराठी माणसाने व्यवसायात येऊ नये का? आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेमध्ये असा आरोप केलेला आहे की भ्रष्टाचाराचा पैसा स्वतःच्या अकाउंटमध्ये वळता करून घेणं म्हणजे व्यापार आहे, अशी व्याख्या राऊतांना अपेक्षित आहे का? सोमय्यानं तुमचं काय उत्तर आहे? आता कोण आहेत ते आम्हाला प्रश्न विचारणार. त्यांना उत्तर देणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे आमच्या. ते कोण ठरवणार आम्ही काय करायचं? हे प्रश्न ज्यांना विचारायचे आहेत बरं का, ती यादी मी त्यांच्याकडे पाठवतो आहे. राणेंनी देखील ट्विट केलं की ठाण्यातले बहुतांश शिवसेनेचे नेते मंत्री हे देखील भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही चुकीचं आहे ते. भ्रष्टाचाराने बरबटलं असेल तर कायदा आहे. बरं हे आता बरबटलेत का? मग याच्या आधी 5 वर्ष सरकार होतं ना फडणवीसांचं, त्यात आम्ही होतो, तेव्हा आम्ही चाललो का? तेव्हा का नाही प्रश्न उपस्थित केलेत? सर मला याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा आला आहे. कोविडचा जो काळ आहे तो 8 महिन्यांचा काळ आहे. बरं, तर अशा वेळी कोविडसाठी ज्या ज्या यंत्रणा उभ्या झाल्या त्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून ओरड झाली किंवा ओरड आहे ती. तसे आरोप झालेले आहेत आरोप भाजप. आहेत, ओरड आहेत. उद्या जर शिवसेनेच्या ठिकाणी तिथे दुसरं कोणी असतं तरी पण त्यांनी तीच ओरड केली असते. आणि भाजपचं मुख्यमंत्री असतं आणि त्याने हे उभं केलं असतं तरी विरोधी पक्ष जो आहे त्याने याच्याविषयी वेगळी ओरड केली नसती. पण आज आपण देशामध्ये कोविड-19 ह्याच्यावर नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. तुम्ही लक्षात घ्या, याचं कौतुक जागतिक स्तरावर होत आहे. देशाचे आरोग्यमंत्री करतायत, प्रत्यक्ष मोदी करतायत. हे जरा समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी. भ्रष्टाचाराचे आरोप करणं सोपं आहे, पण इतकी मोठी यंत्रणा राबवून लोकांना सेवा देणं, सुविधा देणं, इतक्या मोठ्या यंत्रणामध्ये काही त्रुटी असू शकतात, त्या कुठे नाही आहेत, त्या देशभरात सर्वत्र आहेत. एखादी त्रुटी असणं म्हणजे भ्रष्टाचार झाला असं नाही म्हणता येत ना. समजून सर 1 वर्षामधला जवळपास 8 महिन्यांचा काळ हा कोविडचा काळ नक्की संकटातच आपण आहोत ना. याच्यामध्ये केंद्राने आम्हाला काय मदत केली सांगावं? भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते केंद्रात जाऊन कधी बोललेत का महाराष्ट्राला अमुक अमुक मदत करा म्हणून? नाही. त्यांनी तर आपले पगाराचे पैसे सुद्धा प्रधानमंत्री निधीला वळवले, जे आम्ही महाराष्ट्रात गोळा करत होतो. ही यांची वृत्ती आहे. ठीक आहे, आम्हाला असं म्हणत आहे प्रधानमंत्री आमचेच आहेत, पण शेवटी महाराष्ट्रात एक यंत्रणा उभी राहते. तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही जे काय एक ठरलं आहे त्यानुसार तुमचा 1 महिन्याचं काय वेतन असेल तुम्ही द्यायचं होतं. ठीक आहे, दुसऱ्या महिन्याचे वेतन तुम्ही भाजपा म्हणून प्रधानमंत्र्यांना द्या. तुमचं महाराष्ट्राच्या यंत्रणेवरती किंवा राज्यावर किती प्रेम आहे हे दिसतं ना. तुम्हाला काय बोलणार आम्ही? सर कालच्याही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं की आम्ही सगळे कोविडशी झगडतोय, कोविडची यंत्रणा उभी केली आहे,
कोविड अजून वाढू शकतो, दुसरी लाट येऊ शकते, तरी सुद्धा आली आहे ना लाट. रस्त्यावरती ज्या पद्धतीनं आंदोलनं होत आहेत, ती आंदोलनं का होत आहेत याचाही विचार त्या त्या पक्षांनी केला पाहिजे. एक प्रकारे पंतप्रधानांना हे सांगण्याचा उद्धव ठाकरेंचा उद्देश दिसला की तुम्ही तुमच्या भाजपला आवरा. इंजेक्शन द्या, लस जरी आली नसली तरी तुमची लस त्यांना टोचा, हा, असंच ते बोलले आहेत. हे कुठे होते माहिती आहे का? हे महाराष्ट्रामध्ये आणि इथे होते पश्चिम बंगालला. भारतीय जनता पक्षाचे लोक तिथे विरोधी पक्षात आहेत आणि त्यांना बेचैनी आहे, कधी एकदा परत आम्ही सत्तेवर येतो आहोत. स्वतः प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं 8 दिवसापूर्वी, जे G20 देशांची जी कॉन्फरन्स आहे त्याच्यामध्ये आपले प्रधानमंत्री मोदीजी बोलले आहेत की कोविडचं संकट इतकं मोठं भयंकर आहे की मला हे दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळात जे संकट आलं होतं त्याच्यापेक्षा मोठं संकट वाटतं आहे. हे जेव्हा आपले प्रधानमंत्री सांगतात देशाचे, त्याचं भान विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नसेल तर याचा अर्थ ते प्रधानमंत्र्यांचं आदेश ऐकत नाही आहेत. प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की बाबा गर्दी करू नका, मास्क लावा, एवढात काही उघडाउघड फार करू नका, हे प्रधानमंत्र्यांचे आदेश आहेत. मग प्रधानमंत्र्यांचे आदेश महाराष्ट्रातल्या भाजपाच्या प्रमुख लोकांना स्वीकार ते करू शकत नाहीत का? रस्त्यावरती उतरता तुम्ही, ठीक आहे, तुमचे प्रश्न आहेत, वीज बिलासंदर्भात असतील, मंदिरांसंदर्भात असतील, तुम्ही कागद निवेदन तयार करा. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते एका मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री एका पक्षाचे नसतात, ते राज्याचे आणि देशाचे असतात. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन वेळ घेऊन बसलं पाहिजे. आपण विरोधी पक्ष नेते आहात, आपण चंद्रकांत पाटील जे आहेत हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते मंत्री होते. तुम्ही वेळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, त्यांना प्रश्न मांडला पाहिजे. आतापर्यंतची प्रथा आहे विरोधी पक्षांना जाऊन, विरोधी पक्ष नेता हा शॅडो मुख्यमंत्री असतो, हे शॅडो चीफ मिनिस्टर, तुम्ही त्याचं प्रतिष्ठा ठेवली पाहिजे त्या पदासाठी. ती जर तुम्ही ठेवाल तर सरकारसुद्धा तुमचा शब्द जो आहे तो मान्य करतो आणि तुमच्या शब्दाची सुद्धा प्रतिष्ठा राहते. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की विरोधी पक्ष नेता CM इन वेटिंग आहेत म्हणून हे होत आहे? नाही, इच्छा असू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं आहे. मी असं कधी त्यांच्यावर टीका करणार नाही की त्यांनी काम केलं नाही. आम्ही त्या सरकारमध्ये होतो, आमचे काही मतभेद असू शकतात, पण राजकारणामध्ये कधी कधी पत्त्यावर खाली पिसले जातात. त्यांच्या हातात हुकमाचं पान नाही लागलं, आमच्या हातात लागलं, आमचा डाव रंगला, आम्ही सत्तेमध्ये आलो. तुम्ही मुख्यमंत्री वेटिंग असाल तसे अनेक जण आहेत तुमच्या पक्षात, इतर सुद्धा वरिष्ठ लोक त्यांच्या पक्षात, ते त्यांना सुद्धा इच्छा आहे ना मुख्यमंत्री होण्याची. पण भाग्य शेवटी असतं राजकारणामध्ये, त्याच्याविषयी कोणी सांगू शकत नाही. एका रात्रीत भाग्य बदलतं. आता ते आपले जे चंद्रकांत पाटील वगैरे जे प्रमुख लोक आहेत ते सांगतात, शरद पवारांवर टीका करतात की ते सुद्धा काय नेहमीच PM इन वेटिंग आहेत. असतील ना शरद पवार साहेब, हे त्या योग्यतेचे आहेतच ना, पण त्यांना साथ मिळाली नाही. काँग्रेसचं अंतर्गत राजकारण असेल, अन्य काही गोष्टी असतील, पण त्या तोडीचे उमेदवार आहेत ते, अजूनही त्या तोडीचे नेते आहेत ते. या देशात आजही त्यांच्या उंचीचा नेता राजकारणात, समाजकारणात, सहकारात, कृषी क्षेत्रात मला दिसतच नाही. बाकी सगळे जे आहेत हे पदावरती आहेत म्हणून आहेत. कोणी प्रधानमंत्री आहे, कोणी गृहमंत्री आहे, कोणी अमुक आहे, कोणी मुख्यमंत्री आहे. पण शरद पवारांसारख्या नेत्याकडे असं कुठलंही पद नसलं तरी त्यांची उंचीच आहे. आता हे जे लोक आहेत जे त्यांना म्हणतात हे कमी उंचीचे वगैरे, तुम्ही अजून गुडघ्याच्या खाली सुद्धा नाही आहात. तुम्ही पवारांची उंची कुठे मोजताय? हां, बरोबर ना असं त्यांच्याविषयी बोलणं. सर, न्यूजरूम मधनं अभिजित कांबळेंना तुम्हाला प्रश्न विचारायचा. विचारू द्या. राऊत साहेब, सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि तुम्ही आणि इतर सगळे शिवसेनेचे नेते छाती ठोकपणे सांगतायत की सरकार भक्कम आहे, पण काँग्रेसची अस्वस्थता वारंवार दिसून येते. मधल्या काळामध्ये जो वीज बिलाचा मुद्दा होता त्यावेळी दिसून आलं. बाळासाहेब थोरातांनी स्पष्टपणे सांगितलं की आमच्या खात्यांना हवा तसा निधी मिळत नाही आहे. अजित पवारांकडेही तो रोख आहे. काँग्रेसला अजून सोबत घेण्यामध्ये तुम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडतायत का? नाही, मला असं वाटत नाही. बघा, 3 पक्षाच्या सरकारमध्ये भिन्न विचारांचे लोक आहेत. प्रथमच एकत्र आलेत, हळूहळू संसाराचा मेळ बसतो आहे, बरं का. त्याच्यामुळे आता अगदी घट्ट झालं आहे सगळं. काही विषय असू शकतात, पण माझ्या माहितीप्रमाणे
स्वतः बाळासाहेब थोरात असतील किंवा त्या काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते असतील, अशोकराव चव्हाण असतील, यांचा मुख्यमंत्र्यांशी उत्तम समन्वय आहे. मी आज जेव्हा मगाशी मुख्यमंत्री साहेबांशी बोलत होतो तेव्हा हा विषयसुद्धा निघालेला आहे ना, असं नाही समन्वयासंदर्भात. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माझा आणि बाळासाहेब थोरातापासून काँग्रेसच्या प्रमुख नेत्याशी उत्तम समन्वय, आम्ही चर्चा करतो आणि निर्णय घेतो. सोबतच मला एक विचारायचं आहे, राऊत, तुम्हाला स्वतःला काय वाटतं की वाढीव वीज बिलात सवलत मिळायला हवी की नको? परिवहन खात्याला जर 1,000 कोटींचा निधी मिळू शकतो तर ऊर्जा खात्याला 2,000 कोटींचा निधी मिळू शकत नाही का? प्रॉब्लेम काय आहे? जनतेला जाणून घ्या. असं आहे की मी सरकारमध्ये नाही. पण तुम्ही एक व्यक्ती म्हणून याबद्दल मत मांडू शकता की नाही? कारण माध्यमांमध्ये वारंवार याबद्दलच्या आहे ना, बातम्या मी येत होत्या. सरकारमध्ये नाही. या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असे माझी माहिती आहे. आता कॅबिनेटमध्ये नक्की काय चर्चा झाली ती माझ्याकडे माहिती नाही. त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि खरोखर मी असं म्हणेन, जर आवश्यकता असेल तर सरकारने त्याच्यात विचार करावाच लागेल. आपण अनेकदा सवलती मागितलेल्या, सवलती दिलेल्या आहेत, पण नक्की या संदर्भात वीज खात्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, सरकारची आर्थिक परिस्थिती काय आहे. आता काही नेते बोलत असतात, आम्ही वीज कनेक्शन कोणी तोडायला आलं तर अमुक करू तमुक करू, रस्त्यावर येऊ, भाजपवाले म्हणतात. मग भाजपनं जो काय तोटा महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे तो तोटा केंद्राकडनं घेऊन यावं. 5-6 हजार कोटी GSTचे पैसे राहिलेत आमचे काही हजार कोटी, ते त्यासाठी जर प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी, मग फडणवीसजी असतील, चंद्रकांत पाटील असतील, रावसाहेब दानवे असतील, प्रकाश जावडेकर आहेत, नितीनजी गडकरी आहेत महाराष्ट्रात, तर त्यांनी भाजपचं वेगळं शिष्टमंडळ घेऊन जावं केंद्रामध्ये. त्यांनी त्याचं पूर्ण क्रेडिट घ्यावं की आमच्यामुळे वीज बिल माफ होते, आम्ही एवढे जो तोटा हा आणलेला आहे भरून. त्यांनी करावं ना, माझं त्यांना आव्हान आहे, विनंती आहे. पण राऊतजी, एकीकडे केंद्र मदत करेल, त्यासाठी भाजप प्रयत्न करेल, तुम्ही आवाहन केले तर आता नक्की करेल असं समजूयात. पण एकीकडे मंत्रालयात मंत्र्यांच्या खात्यांच्या म्हणजे कार्यालयांच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. भले तो आकडा 1-2 कोटींचा असो, पण दुसरीकडे जेव्हा गोरगरिबांची वाढीव वीज बिलं माफ करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी मागणी होते त्यावेळेस सरकारकडे पैसे नसतात अशी ओरड सध्या जनताच करते. अनेक कमेंट्स येत असतील, तुम्ही देखील वाचताय. मी वाचतो, मी पाहतो, मी लोकांना भेटतो, मी लोकांचं ऐकतो. या सगळ्या कॉमेंट्स आम्ही सरकारकडे सुद्धा पाठवतो. अनेकदा माझं काम नाही आपण पाठवत असतो. आणि तुमचं म्हणणं काही प्रमाणात बरोबर आहे की प्रत्येकानं काटकसर केली पाहिजे. जर सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसेल, तिजोरीत पैसे नाहीत, तर आम्ही अनेकदा टीका केलेली आहे, केंद्रामध्ये पण केली, इथे केली आहे, की मंत्र्यांनी त्यांच्या दालनावर, त्यांच्या कार्यालयांवर, त्यांच्या बंगल्यांवर या काळामध्ये कमीत कमी खर्च करावा या मताचं मी कारण मी अनेकदा लिहिलं आहे त्याच्यावर. जेव्हा आमचं सरकार नव्हतं, मी म्हणतो ना, जेव्हा माझं सरकार नव्हतं तेव्हा जेव्हा अशा गोष्टी समोर यायच्या तेव्हा मी सामनातून लिहिलं आहे, मी बोललेलो आहे. त्याच्यावेळी माझ्या भूमिकेत बदल नाही. काही काळ लोकांनी ही जी आहे रंगरंगोटी, फर्निचर, उशा, चादरी, बरं का, ह्याच्याकडे जरा कमी लक्ष दिलं पाहिजे. सर, या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं की राज्याच्या तिजोरीवरती ताण आला आहे. कोरोनामध्ये आपला महसूल बुडालेला आहे. आता जेमतेम 15,500 ते 16,000 कोटीचं उत्पन्न आहे. त्यातले 12,500 कोटी रुपये तुमच्या आस्थापनेवर जातात, वेतन आणि निवृत्ती वेतनावरती. मला प्रश्न हाच विचारायचा आहे की जे काही उरतात 2,500-3 हजार कोटी रुपये, त्यामध्ये आयत्या वेळचा किरकोळ खर्च आपण पकडूया, तातडीचा खर्च पकडूया. पुढे कसं व्हायचं हे? केंद्राकडनं मदत झाली पाहिजे. केंद्र म्हणताय तुम्ही कर्ज काढा, आम्ही हमी घेतो. ह्याच्यावरती या महाराष्ट्रामध्ये शरद पवार नावाचा एक हिमालया एवढा माणूस आहे, ज्याला राज्य चालवायचा आणि देश चालवायचा सगळ्यात जास्त अनुभव आहे, ज्याला आर्थिक प्रश्न उत्तम कळतात. पवार साहेबांचं असं म्हणणं एकदा मला असं लक्षात आलं की राज्याने कर्ज काढण्यापेक्षा केंद्रानं कर्ज काढावं. केंद्राची पत बाजारात जास्त असते आणि मोदींची पत तर त्याहून जास्त आहे. मोदी हे जागतिक नेते आहे, त्यामुळे प्रधानमंत्री मोदींना कोणी नाही म्हणणार नाही. अरे तुम्ही आणि मी बाजारात गेलो, आशिष जाधव, संजय राऊत बाजारात गेले, आपल्याला कोणी 100 रुपये देणार नाही. नरेंद्र मोदी गेले जास्त आहेत. नरेंद्र मोदी गेले किंवा देवेंद्रजी फडणवीस गेले, त्यांची पत जास्त आहे. विशेषतः देशाचे प्रधानमंत्र्यांची पत खूप जास्त आहे जगात. फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, वर्ल्ड बँक, जागतिक बँक, त्यांना ते जागतिक नेते आहेत. त्याने जर कर्ज मागितलं आणि त्याने ते सही केली तर त्यांच्या सहीला किंमत आहे. ते त्यांनी कर्ज घ्यावं, प्रधानमंत्र्यांनी देशासाठी, देशानं कर्ज घ्यावं. आणि ज्या राज्यांची अवस्था करोनामुळे अत्यंत डबघाईला आलेली आहे, ऐपत असूनसुद्धा त्यांनी मदत करावी.
ही पवारसाहेबांची सूचना आहे अनेक वर्षापासून. राज्यांना आता कोणी कर्ज देणार नाही. एक वेळ महाराष्ट्राला कदाचित थोडंफार मिळेल, पण झारखंडसारखे राज्य आहेत, छत्तीसगडसारखे राज्य आहेत, ईशान्येकडली राज्य आहेत, जी मागास राज्य म्हणून आपण बिहारसारखं राज्य आहे, त्यांना कोण कर्ज देणार? त्यांना कोण कर्ज देणार? त्याच्यामुळे कर्ज काढण्याची जबाबदारी जे मला कळतं त्यानुसार प्रधानमंत्री मोदी आणि केंद्र सरकारची पद त्यांची आहे जगात. त्यांनी घ्यावं कर्ज. आणि ते देशाचे नेते आहेत ना, ते पंतप्रधान आहेत ना. तुम्ही म्हणता ना देश माझ्या करंगळीवर उभा आहे, हा गोवर्धन. मग तो गोवर्धन खाली पडणार नाही यासाठी सगळ्यांच्या करंगळ्या मजबूत करा. तुम्ही आम्हाला का सांगताय? मुंबई महाराष्ट्र तुम्हाला सर्वाधिक महसूल देतोय म्हणून दिल्लीवाल्यांचे गाडी घोडे चालले आहेत, बंगले चालले आहेत. नाही तर आम्हाला स्वायत्त करा. जी स्वायत्त राज्यांची कल्पना आहे बरं का, फक्त संरक्षणविषयक निर्णय असतील, आर्थिक निर्णय असतील ते केंद्राने घ्यावे, बाकी मग आमचं आम्ही बघू. ही एक स्वायत्त राज्यांची कल्पना गेल्या काही वर्षापासून चालू होती. त्यात स्वायत्त महाराष्ट्र बरं का, स्वायत्त देशाच्या अधीन स्वायत्त महाराष्ट्र म्हणतो मी, काश्मीरसारखं नाही. म्हणजे आम्हाला आमचे अधिकार घेऊ द्या. मग तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही CBI पाठवणार, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ED पाठवणार. तुमच्या बापाचं राज्य आहे का? हां, मग तुम्ही आमचं ऐकणार नाही. मग आम्हाला पैसे द्या. तुम्ही इथे मालकी हक्क सांगताय ना, मग आम्हाला पैसे द्या, आम्हाला चालवू द्या नीट. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एका संवादामध्ये जे जनतेशी संवाद साधतात त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आमचा जो आधीचा व्हॅट होता तो काढून घेतला आणि तुम्ही आम्हाला GST आणला. आता GSTचा परताव्याचे पैसे किंवा थकबाकीचे पैसे तुम्ही देत नाही. चिटिंग. अशा वेळी तुम्ही आम्हाला आमचा व्हॅट परत करा. आणि इतर राज्यांनी आवाहन केलं. मला म्हणायचं हे आहे की केवळ आव्हानापुरतीच ते बोललेत की तसे प्रयत्न त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्तरावर सुरू केलेत? त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ते इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि नेते त्यांच्या संपर्कात आहेत. हा एकत्र येऊनच केंद्रावरती आपल्याला दबाव आणावा लागेल. आता ज्या राज्यामध्ये तुमची सरकार नाहीत म्हणून तुम्ही त्यांचे कपडे काढायचे का? बाकी इतर राज्यात काय दिवे लावत आहेत? काय त्यांची कमाई आहे? काय उत्पन्न आहे? काय त्यांचा महसूल आहे? म्हणजे आमच्या 2-4 राज्यांचा महसूल जो केंद्रात जातो त्याच्यावर तुमची पोटं भरतायत. मग आमचं पोट का मारताय तुम्ही? आमच्या शेतकऱ्याला का मारताय? हां, आमचे ते आता जे वीज बिला संदर्भात जे भाजपचे लोक रस्त्यावरती येत आहेत, हा प्रश्न त्यांनी विधायक दृष्टिकोनातून उचलायला हवा. या लोकांनी विधायक जी शब्द वापरतो, विरोधी पक्षाचे विधायक काम ज्याला म्हणतो आपण, विरोधी पक्ष कसा असावा? राज्यासाठी म्हणतोय मी जनतेसाठी प्रश्न. हे फक्त सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्ष नसतो. राज्याचे प्रश्न घ्या ना तुम्ही अभ्यास करा. संसदीय कार्यपद्धती ज्या जगात आहेत, इंग्लंडपासून अमेरिकेपर्यंत, फ्रान्सपर्यंत, त्यातल्या विरोधी सरकारच्या, विरोधी पक्षाच्या आणि विरोधी नेत्याच्या भूमिका तुम्ही समजून अभ्यास करा आणि मग आमच्या समोर या. सर, इतर वेळी रोज आमचा रिपोर्टर कृष्णात पाटील तुम्हाला बाहेर भेटतो. आज तो न्यूजरूममध्ये आहे, न्यूजरूममधून प्रश्न विचारतो. राऊत साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सध्या ईडीच्या कारवाईची विषयी चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे इतर नेतेही ईडीच्या टार्गेटवर असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये राऊत कुटुंबीय देखील आहेत आणि ज्यामध्ये एक तुमच्या कुटुंबियापैकी एका सदस्याला नोटीस ईडीची आल्याचं समजतंय. खात्रीलायक वृत्त आहे. त्या संदर्भात काय म्हणाल? नाही, हा अनेकांनी प्रश्न मला 2 दिवसामध्ये विचारलेला आहे. ईडीने आम्हाला नोटीस पाठवू द्या ना. पाठवलं असेल ते स्वागत करतो मी म्हटलं ना, मी स्वागत करतो. शिवसेनेच्या काही इतर प्रमुख लोकांना सुद्धा अशा प्रकारे ईडी वगैरे बोलवणार आहे. ठीक आहे, आम्ही सुद्धा ईडीला केव्हा तरी बोलवू. आमच्याकडे ती वेळ येणार आहे. हे जे पोपट आहेत केंद्र सरकारचे आणि एका राजकीय पक्षाचे, तुमची नियुक्ती त्यासाठी नाही आहे. ईडी, CBI ह्याला एक स्वायत्त अधिकार आहे. तुम्ही निष्पक्ष असलं पाहिजे, तुम्ही स्वतंत्रपणे काम केलं पाहिजे. तुम्ही कोणीतरी तुम्हाला शिटी मारताय आणि तुम्ही खिडकीत बसलाय आणि डोळा मारताय, हे धंदे बंद करा. मी हे फार जबाबदारीनं बोलतोय आणि माझ्या भाषेत बोलतोय, जे मला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. या ना आमच्या अंगावर. काय करणार तुम्ही? आम्हाला अटक करणार? माझी तयारी. तुम्ही काय करणार ते करा. हा खेळ मी त्याविषयी तुम्ही सुरू केला आहे म्हटलं आहे.
ईडीचं सुद्धा कार्यालय मुंबईतच आहे. कोण काय करत आहे ह्याच्यावर आमचे फोन टॅप होत आहेत, मला माहिती आहे. मला रोज येतात अधिकाऱ्यांचे त्यांच्या फोन, आपका व्हॉट्सअप कॉल भी टॅप हो रहा है. म्हणजे आम्ही व्हॉट्सअपवर वगैरे बोलत नाही, काय असेल तर सरळ बोलतो, नाही तर बोलत नाही. म्हणजे हे या पद्धतीनं जर यंत्रणा राबवून आपल्याला विरोध करणाऱ्यांचे आवाज दडपले जात आहेत. तुम्ही एका टी व्ही अँकरला पकडलं त्यामुळे आणीबाणी आली महाराष्ट्रात. इंदिरा गांधींच्या काळात हे जे काही लोक भाजपचे आज जे अजूनही झांजा पिटत आहेत की आम्ही आणीबाणी विरुद्ध लढलो, इंदिरा गांधीने आम्हाला एवढा त्रास, मग तुम्ही आता काय करताय? अहो, इंदिरा गांधी या प्रखर लोकशाहीवादी होत्या. त्यांनी निवडणुका घेतल्या, निवडणुकीत त्या पराभूत झाल्या, लोकांनी त्यांना परत निवडून दिलं. बघा, त्यांनी विरोधी पक्षाला कधी खतम नाही केलं. ठीक आहे, त्यांचे मतभेद होते, तरी तुरुंगात टाकलं आणीबाणीत, पण त्यांनी विरोधी पक्षांचा सन्मान केला इंदिराजींनी. मग तुम्ही आज आणीबाणी नाही लागता तर काय करताय? हिटलर आणि मुसोलिनी बरा होता, अशा प्रकारे तुम्ही सगळं विरोधकांचं दमन करताय. पण या देशामधला विरोधी पक्ष जो सरकारविरुद्ध भांडतो हा कधी संपणार नाही. सर, यात अनेकांना असं वाटतं, म्हणजे एका कट्टर शिवसैनिकांची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आली एकाची. तो असं म्हणाला की मातोश्रीच्या जवळ जे जे आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की ते मातोश्रीपर्यंत पोहोचवणारे किंवा रसदगार आहेत, माहिती असू दे आणखीन काही असू दे, त्यांना जेरीस आणून मातोश्रीलाच नामोहरम करण्याचे प्रयत्न चाललेत. करा प्रयत्न, मला आव्हान आहे, करा. प्रताप सरनाईक काल आमचा आमदार आहे, तो जेरीस आला का? तुम्ही त्याचे तेवर म्हणतो, तेवर उसके तेवर आपने देखे होगे कल. हा, अशी जेरीज बिरीज येणार आहे मी नाही. तो हौतात्म्य पद करू पण शरण नाही जाणार, एक लक्षात घ्या. आणि ईडी समोर हे काय? ठीक आहे. न्यूजरूम मधनं अनुपमाला प्रश्न विचारायचा आहे. अनुपमा. हो, राऊत सर नमस्कार. खरं तर तुमच्या मुलाखतींसंदर्भातला हा प्रश्न आहे. बिहारच्या निवडणुका होण्याआधी एक मुलाखत पुढे आली आणि त्याची खरं तर आम्ही ब्रेकिंग न्यूज केली. ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांची मुलाखत तुम्ही घेणार होतात असं कळलं आणि ती बिहार इलेक्शन नंतर होईल असं अपेक्षित होतं. तर त्या मुलाखतीची आम्ही वाट पाहतोय. मी घेणार आहे नक्कीच. बरं, पण मला प्रश्न असा विचारायचा तुम्हाला की अशी कुठली ड्रीम पर्सनॅलिटी आहे राजकीय की ज्याची तुम्हाला मुलाखत घ्यायची अजून झाली नाहीये आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांची मुलाखत तुम्ही कधी भविष्यात घ्याल का? मला इच्छा आहे घेण्याची, मी निरोपही दिलेला आहे. अमित शहाची मुलाखत तर मी घेणारच आहे, एक लक्षात घ्या. राहुल गांधींची पण घेतो मी, पण आता मधल्या काळात आम्ही थोडं अनेक गोष्टी अडकून पडलो. आता थोडंसं वर्षपूर्ती वगैरे झाली काय तुम्हाला खाद्य देण्यासाठी आणि देशाला या मुलाखती मलाच घ्याव्या लागतील. लोकांच्या मनातले प्रश्न जे आहेत, राहुल गांधीशी मध्ये बोलणंही चालू आहे अनेकदा, ना असं नाही, पण थोडंसं शांतता झाली की वादळ निर्माण करू. सर, एक पत्रकार म्हणून ना, राजकारणी म्हणून नाही, पत्रकार म्हणून तुम्हाला कोणाची मुलाखत घ्यायची आहे की खरंच या मुलाखतीतनं मला काही वेगळं सांगायचं आहे? म्हणजे पत्रकाराला एखाद्याची मुलाखत घ्यायची असेल तर मुलाखत घेणारा आहे, ज्याची घेतो, जो घेणारा पत्रकार आहे, त्याला असं वाटतं की मी पण काहीतरी या मुलाखतीतून सांगितलं पाहिजे. असं की आता कोणी खऱ्या मुलाखती देत नाही, मग प्रधानमंत्री असतील किंवा अन्य कोणी असतील. बरं, मी काय आंबे चोखण्यासाठी जात नाही. तुम्ही आंबे चोखून खाता की धुवून खाता की बुडवून खाता की चहात बिस्किट बुडवून खाता, या काय मुलाखतीमध्ये आता दम नाही. आम्ही इंदिराजींच्या मुलाखती त्या काळात घेतलेल्या पाहिल्या तेव्हा हे इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, पण ज्या शालीनतेनं त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत. आज तसं पर्सनॅलिटी मला तशी, जसं बाळासाहेबांनी कार्टून करणं थांबवलं का, तर चेहरेच नाहीत म्हटले, कॅरेक्टर नाही आहेत. आज कोण आहे मला सांगा या देशामध्ये बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत घ्यावी असं अख्ख्या जगाला वाटत होतं. त्यांच्या मी 100 मुलाखती घेतल्या. हो, बाकी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री वगैरे असतात, ठीक आहे. मला वाटतं की राहुल गांधीशी एकदा मोकळेपणानं बोललं पाहिजे, कारण राहुल गांधी याच्याविषयी गैरसमज फार पसरवले जातात त्यांच्याविषयी, किंवा ते जे बोलतात ते तसं दाखवलं जात नाही. हे जे काय तुमचे IT सेल वगैरे काय ट्रोलर्स वगैरे आहेत ना एका पक्षाचे, तर त्यांचा तो धंदा आहे मोठा. त्यासाठी राहुल गांधीला डॅमेज करण्यासाठी, त्याची प्रतिमा भंजन करण्यासाठी कोट्यावधी रुपये उचले जातात नेत्यांचे, विरोधी पक्षाच्या. मला तसं करायचं नाही. जसं तुम्ही मुलाखत घेताय, मी जे बोलतोय ते समोर जात आहे, त्या पद्धतीनं मला राहुल गांधीशी बोलायचं आहे आणि देशासमोर ते मांडायचं आहे. मी प्रधानमंत्री मोदींशीही बोलीन. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जर का मुलाखत घेतली राहुल गांधींची तर खरी इमेज त्यांची त्या निमित्तानं नक्कीच.
त्यांच्याशी बोलतो. त्यांच्याकडे कंटेंट आहे. नक्कीच आहे, असायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की राहुल गांधी प्रधानमंत्री पदाचं नेतृत्व आहे, पण नक्की तो विरोधी पक्षाचा एक प्रमुख नेता आहे, तुम्ही त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. जसं मी म्हणतो की देवेंद्रच्या आहे, त्यांचं प्रतिष्ठा आहे, त्यांचा शब्द हा मानला पाहिजे. पण तुम्ही देशाच्या स्तरावरती विरोधी पक्षाच्या नेत्याला उभंच राहू द्यायचं नाही. उद्या मी जर हे पाप केलं तरी मला विरोध झाला पाहिजे की नाही. या देशामध्ये विरोधी पक्षाची एक ताकद आहे. पंडित नेहरू सुद्धा विरोधी पक्षाचा सगळ्यात जास्त सन्मान करत होते. महात्मा गांधी करत होते, लालबहादूर शास्त्री करत होते, सरदार पटेल करत होते, ज्यांचा पुतळा तुम्ही गुजरातमध्ये एवढा मोठा उभारलेला आहे, ते करत होते. या देशामध्ये विरोधी पक्षाचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. सुनील घुमेंना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सुनील. राऊत सर, मुलाखतींचा विषय निघालेला आहे. तुम्ही मुलाखत घेता देखील आणि मुलाखती देता देखील. मुंबई महापालिकेने जरी कारवाई केली तरी तुम्हाला मुलाखतीमध्ये JCB भेट दिला जातो. बरं. तुमचे जे चाहते आहेत ते तुमच्यावर एवढं प्रेम करतात की तुमची तुलना ही दाऊदशी केली जाते. सौ दाऊद एक राऊत असे मीम्स होतात, फेसबुकवर पेजेस आहेत, ट्विटर अकाउंट्स आहेत. तर मला हे विचारायचं आहे की हे जे अतिरेकी जे प्रेम आहे चाहत्यांचं, हे अतिरेकी प्रेमाकडे तुम्ही कसं पाहता? कारण दाऊदची तुलना हे कौतुक म्हणून केलं जातं, हे काय आम्हाला कळत नाही. मला हे अनेकदा सांगतात लोक, मी काय पाहत नाही फार, पण मी असं म्हणत नाही की मला काय खूप चाहते आहेत. कदाचित मला चाहत्यांपेक्षा शत्रू जास्त आहेत. हे माझं यश आहे. हितशत्रू जास्त आहेत. उसके दुश्मन है बहुत आदमी अच्छा होगा असं निदा फाजलेने म्हटलेलं आहे. बरोबर. ते मला आवडतं नेहमी. मी प्रामाणिकपणे पारदर्शकपणे वागतो, बोलतो, काम करतो. त्याच्यामुळे शत्रू असू शकतात राजकारणामध्ये, पत्रकारितेमध्ये. आपण स्पष्ट परखड बोलतो. आता दाऊदच्या संदर्भात असं आहे, मी अंडरवर्ल्ड फार जवळनं पाहिलं आहे आमच्या काळामध्ये. हे सगळं पाहिलं आहे मी. आता अति उत्साही लोकांनी काय केलं असेल, अनेकांना मी कळवलं असं किंवा असं करू नका, एवढंच मी सांगू शकतो. आता सोशल मीडियावरती कोण कधी काय टाकेल आणि कोण काय करेल याचा काही भरोसा नाही. सर, तुम्ही क्राईम रिपोर्टर होतात, हे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि खूप एक काळ गाजवलाय. अभिमानानं सांगतो, मी बेस्ट क्राईम रिपोर्टर. हो 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 हो. त्या काळामध्ये तो जो काळ होता, सगळ्या या जे अंडरवर्ल्डचे प्रमुख लोक आहेत, मी त्यांना पाहिलं आहे जवळून, त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांना भेटलो आहे, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, तुरुंगात ऑन रेकॉर्ड तुरुंगात जाऊन घेतलेल्या आहेत. त्यातले काही लोकांशी माझे खूप चांगले संबंध होते. आता जसं मागे एक वाद झाला करीमलालावरून, करीमलालाला मी अनेकदा भेटायचो. माझ्यासाठी तो पठाणांचा नेता होता तेव्हा. पण ठीक आहे, तेव्हाची पत्रकारिता वेगळी होती. तेव्हाची पत्रकारिता व्हॉट्सअप जर्नलिझम नव्हती किंवा फॅक्सवरती. आता आधी फॅक्स होता, तेव्हा प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला मरावं लागत होतं. तुम्हाला त्या राजकारणाच्या असेल, अंडरवर्ल्डच्या अड्ड्यावर जाऊन उत्तम रिपोर्टिंग, बेस्ट रिपोर्ट स्पेशल हे आम्ही केले आहेत. बिहारसारख्या राज्यात मी अनेक महिने राहिलो आहे. त्या काळात तुम्ही मला बिहारच्या कुठल्याही गावातली माहिती विचारा, माणसं मी अजूनच सांगू शकतो. मी जवळून तो काळ जो होता बिहारमधला माफियांचा, तो जवळनं पाहिला. त्याच्यावरती माझं पुस्तकसुद्धा नंतर आलं. त्या पुस्तकाला मोठा पुरस्कारही मिळाला नंतर. मी जवळनं पाहिलं बिहारचं राजकारण. 30 वर्षापूर्वी तिथे होतो, 35. तेव्हा असं आहे की हे सगळे अंडरवर्ल्ड असेल, अमुक असेल, पण तो काळ आता संपला. त्या आठवणी आहेत. सर, पण 29व्या वर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी तुम्हाला निवडलं, सामनाचं कार्यकारी संपादक पद दिलं. हे कसं झालं? हे बाळासाहेबांची कृपा. नाही, पण बाळासाहेबांनी तुमच्यात काहीतरी बघितलं, ते द्रष्टे होते. बाळासाहेब द्रष्टे होते. बाळासाहेबांना माणसाची जाण ही लगेच व्हायची की हा माणूस काय आहे, हा काय करू शकतो भविष्यामध्ये. बाळासाहेब माणसं फार उत्तम निवडायचे. आणि बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य असं होतं, ते कोणाविषयी दीर्घद्वेष ठेवत नव्हते. त्यांचे माझे वाद व्हायचे. मी इथे असताना एक्सप्रेस टॉवरला मी त्यांच्या विरुद्ध लिखाण केलं. जरी मी त्यांचा चाहता होतो, भक्त होतो, त्यांनीच मला तिथे नोकरीला लावलं होतं. एक लक्षात घ्या, एक्सप्रेस टॉवरमध्ये मला बाळासाहेब घेऊन गेले होते नोकरीसाठी. त्यांनी
मी एक उत्तम पत्रकार व्हावं त्यांची इच्छा होती त्या काळातसुद्धा. नंतर मी सामन्यात आलो असेल, पण त्यांना कौतुक पण होतं की मी परखडपणे लिहितोय, मी परखडपणे सांगतोय एखादी गोष्ट. ते माझ्यावर चिडायचे सुद्धा अनेकदा. पण शेवटी त्यांनी मला बेड्या घालून सामनामध्ये ठेवल्या सगळ्यांनी, उद्धवजी असतील. क्या बात. न्यूजरूम मधनं यशवंतला प्रश्न विचारायचा आहे. यशवंत. राऊत साहेब, मुंबई महापालिका निवडणूक तुम्ही महाआघाडी म्हणून लढवणार आहात की स्वबळावरती लढवणार आहात? कारण मुंबईतील काही काँग्रेसचे नेते स्वबळावर लढण्याची भाषा करतायत. असं आहे की काँग्रेसचा नेता कधी अशी भाषा करणार नाही. नंबर एक, कोणी केली ते काय मला माहीत नाही. हा जो निर्णय आहे, एकनाथ गायकवाड असं म्हणाले की अजून काही निश्चित नाहीये, बघू. म्हणजे तयारी सुरू आहे आमची सर्व जागांची. त्याच्यावर चर्चा सुरू आहे. मी म्हणतो ना, महाविकास आघाडीमध्ये एक समन्वय समिती आहे, एक सुकाणू समिती आहे. त्यात 3 पक्षाचे लोक बसतात प्रमुख आणि निर्णय घेतो आम्ही. मुंबई संदर्भात एक सध्या अभ्यास सुरू आहे, काय काय करता येईल, कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईवरती शिवसेनेचंच वर्चस्व राहील. लक्षात घ्या. युती कशी करायची, जागा वाटप कसं करायचं, या संदर्भात आम्ही बसू ना. आता मागची निवडणूक शिवसेना मुंबईतली कोणत्या युतीशिवाय लढलेली आहे. मग त्यात NCP वेगळी लढली, तेव्हा म्हणजे ते विरोधी पक्षात होते. भाजप वेगळी लढली आहे, काँग्रेस वेगळी लढली आहे. आता आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत. सरकारमध्ये तिघांचं उत्तम चाललेलं आहे. तर त्याच्यामध्ये कसं काय करता येईल बघू. विनोद. सर, राऊत साहेब, राहुल गांधींचा विषय निघाला. त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की राहुल गांधी 2004 साली निवडून आले, UPA सत्तेत आली. 9 साली पुन्हा ते निवडून आले, UPA सत्तेत आली, पण ते मंत्रिपदी काही आले नाहीत. सत्ता गेल्यानंतर ते अध्यक्ष झाले. पण आदित्य ठाकरेंच्या बाबतीत मात्र ते पहिल्यांदा निवडून आले आणि थेट मंत्री झाले. तर राहुल गांधींना म्हणजे ते मंत्री व्हायला पाहिजे होते का? म्हणजे त्यांना सूर गवसला नाही म्हणून त्याच्यातनं काहीतरी शिवसेनेला शिकायला मिळालं आणि आदित्यांना पहिल्यांदाच निवडून थेट मंत्री केलं, असं काही आहे का? म्हणजे की थांबायला हवं होतं आदित्य ठाकरेंनी, अजून थोडा अनुभव घ्यायला हवा? असं आहे की आता पूर्वी ठाकरे कुटुंबापैकी कोणी थेट सत्तेत जाऊन बसत नव्हतं. बाळासाहेब असतील, ते त्यांचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं. पण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत, ते अनुभव घेत आहेत, चांगला घेतला आणि वर्षभरात त्यांनी कामाला सुरुवात केली. आता मला असं वाटतं की हा वारसा जर पुढे जायचा असेल तर प्रशासनाचा उत्तम दांडगा अनुभव पुढल्या पिढीला यायला पाहिजे. आणि आदित्य ठाकरे त्या पद्धतीनं काम करत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. राहुल गांधींच्या बाबतीत मला पक्का आठवत आहे की मनमोहन सिंग यांची इच्छा होती की त्याने मंत्रिमंडळात यावं. शरद पवार साहेबांची इच्छा होती किंवा त्यांना सल्लाही होता की आपण मंत्रिमंडळात या, अनुभव घ्या, अधिक प्रगल्भता येईल. पण कदाचित गांधी परिवार एक वेगळ्या याच्यामध्ये असतो, लेवलला असतो. त्यांना असं वाटलं नसेल की आम्ही मुख्यमंत्री करतो, मंत्री करतो, प्रधानमंत्री करतो, आम्ही कसं मंत्री व्हावं. असू शकेल. सर, 2019ची जी निवडणूक होती त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही एक वेगळं कॅम्पेन चालवलं, हीच ती वेळ. आणि मुख्यमंत्रीपदी आदित्य ठाकरे झालेत उद्धव ठाकरे. तर हे कसं काय? म्हणजे आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं आणि नंतर उद्धव ठाकरे पुढे आलेत. तुम्हाला तरी कल्पना होती का? कारण या सरकारला, ज्याला 36 दिवस लागले सरकार बनायला, आज हे सरकार 1 वर्षाचं होतंय. होय ना. 36 दिवस फार कमी पिरियड आहे या अशा वातावरणामध्ये. पण ते ज्या दिवशी आम्ही काम सुरू केलं पहिल्या दिवशी, नंतर 36 दिवस, तेव्हा पहिल्या दिवशीच आम्हाला खात्री होती सरकार आपलंच बनत आहे. त्याच्याविषयी आमच्या मनात शंका नव्हती. पण साधारण निवडणुकीनंतर अशा प्रकारे चित्र निर्माण होईल, अशा प्रकारे सरकार बनेल, याच्याविषयी लोकांना थोडीशी शंका कुशंका होत्या. पण शेवटी याचं नेतृत्व या 3 पक्षाच्या सरकारचं हे उद्धव ठाकरे यांनीच करणं अधिक संयुक्तिक ठरलं. ज्येष्ठ नेते आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, पक्षामध्ये सरकारमध्ये अनेक वरिष्ठ लोक तिथे आहेत. अशा वेळेला उद्धव ठाकरे यांनी करावं, याच्यावर सगळ्यांचं एकमत झालं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं हा विचार पहिल्यांदा कोणी मांडला आणि कोणी आग्रह धरला? तुम्हाला तर प्रयत्न करावेच लागले. नाही, हा विचार मी आणि माननीय शरद पवार साहेब यांनी एकत्र बसून केला. नेमका कधी? 24व्या दिवशी. अच्छा. हा, मग हा विचार पुढे आल्यावर मग तो परस्यू करावा लागला? नाही, थोडा वेळ लागला. उद्धवजी आधी हे मान्य करत नव्हते. पण माननीय पवार साहेब आणि आमचं जेव्हा नेतृत्व कोणी करायचं या सरकारचं, अशा सरकारचं की हे सगळं सांभाळू शकेल, तो आमच्या दोघांचं एकमत झालं की हे उद्धव ठाकरे यांनीच करायला पाहिजे. पवार साहेबांचा सुद्धा आग्रह होता की मग त्यांनाच करावा लागेल. हा सर, अनेक पत्रकारांची पुस्तकं आली
त्या मधल्या काळावर. बरं मग तुम्ही जर का लिहिलं तर ते फर्स्ट हँड असेल, म्हणजे नाही, मी जर हॉर्सेस लिहिलं- माउथ असेल. मी जर लिहिलं तर हे जे आलेले पुस्तकं आहेत ना त्यावर पाणी पडेल. हा, म्हणून तुम्ही लिहिणार की नाही पुढे? कारण ही मी सगळी पुस्तकं चाळली बरं हा. का. मी जर लिहायला घेतलं, आता मी ऐकलं की आपले देवेंद्रजी लिहित आहेत एक पुस्तक. अच्छा. मी वाचलं की ते पुस्तक लिहित आहे, लिहू द्या. मी लिहिलं. मी अनेकदा काही गोष्टी नाही लिहत, कारण एक तर मला खोटं लिहिता येणार नाही, मला काही गोष्टी सत्य मांडाव्या लागतील. त्यामुळे पुस्तकं येतात तोपर्यंत येऊ द्या अनेकांची. अजित पवार एकाएकी भाजपच्या कॅम्पमध्ये गेले आणि पहाटेचा शपथविधी झाला. तुम्हालाही सकाळी उठल्यावरती आश्चर्याचा धक्का मिळाला की अजिबात तुम्हाला ही नाही. शक्यता वाटत होती? मला अजिबात धक्का वगैरे बसला नाही, मला कधी धक्का बसत नाही. मी एवढंच म्हणालो, मला ज्याने फोन केला की शपथविधी सुरू आहे, मी कोणाचा? देवेंद्र फडणवीस यांचा. म्हणलो आणि अजित पवार सुद्धा शपथ घेत आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून, घेऊ द्या, काय हरकत नाही म्हटलं, आपलं सरकार येत आहे, डोंट वरी म्हटलं. नाही, पण शपथविधी झाल्यानंतर धावपळ जी झालेली आहे. नाही, धावपळ काय फार झाली नाही, अजिबात झाली नाही धावपळ. तुम्हाला वाटतंय धावपळ झाली, तुम्ही पाहिला असेल. त्यानंतर 12 वाजता आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये गेलो, शांतपणे एक पत्रकार परिषद घेतली. त्यात शरद पवार होते, त्यानंतर उद्धवजी होते, अहमद पटेल होते, अहमद पटेल साहेब त्यांचं होते, आज निधन निधन झालं. आम्ही सगळे होतो आणि आम्ही त्याच्या आधी 5 मिनटं बसून सगळं रचना मांडली. म्हटलं ठीक आहे, सगळे लोक आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परत येत आहेत म्हटलं. अजित पवार 24 तासाने आले, एवढंच. त्यामुळे आम्हाला, तुम्ही आमचे चेहरे पाहिले असतील त्या दिवशी, तुम्ही क्लिप काढून बघा, कुठेही तणाव किंवा असं चिंताबिंता आमच्या चेहऱ्यावरती अजिबात नव्हती. सर, राहुलला प्रश्न विचारला. राहुल, सर, शिवसेना बिहारची विधानसभा लढली, त्याचप्रमाणे पुढच्या काही महिन्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याही ठिकाणी शिवसेना निवडणूक आणि लढणार ह्या आहे वेळेला का? बिहारची या अनुषंगाने निवडणूक- काही रणनीती आखते का? ह्या वेळेला बिहारची निवडणूक आम्ही काय फार लढले असं मी मानत, आम्ही तर गेलोच नाही. प्रतिकात्मक होती. नाही, आमच्या लोकांची इच्छा म्हणजे तुम्ही लढा. याचं कारण असं आहे की आम्ही जर लढलो, आम्हाला आमची भूमिका तेजस्वीला मदत करण्याची होती, जी काय आमची तिथे थोडीफार ताकद आहे ठिकठिकाणी. हा तो तरुण मुलगा ज्या पद्धतीनं लढत होता, उभा राहत होता, तर कुठे आमच्यामुळे त्याचं नुकसान होऊ नये, कारण शेवटी कार्यकर्ते इकडे तिकडे जात असतात. जी काय आमची ताकद आहे ती आम्ही तेजस्वीच्या मागे उभी केली काही मतदारसंघामध्ये. आता पश्चिम बंगाल, केरळ, मुळात तिथे अनेक राज्यामध्ये आमचं संघटन फार ताकदीचं आहे का? तर अजिबात आम्ही लक्षच घालत नाही. निवडणूक आल्या की आम्ही जातो. गोवात आम्ही एवढी ताकद लावतो, पण शेवटी काही स्थानिक राजकारणात काही मागे पुढे होत असतं. त्याच्यामुळे आता पश्चिम बंगालचं काय होते बघू. जयंतीला प्रश्न विचारायचा. जयंती, राऊत साहेब, तुम्ही राजकारणासोबतच फिल्म इंडस्ट्रीशीही कनेक्टेड आहात. तुम्ही सिनेमा केलाय आणि कुठेतरी सिनेमाची जाण आहे तुम्हाला. मला एक प्रश्न असा करायचा आहे की समजा उद्या तुमच्या सिनेमात एखादी भूमिका असेल, जी भूमिका कुठेतरी कंगना रनौतसाठी फिट बसत असेल, म्हणजे प्रोफेशनल फ्रंटवर, तर ही भूमिका तुम्ही ऑफर कराल का तिला? मी आता खरं म्हणजे आता हे लॉकडाऊन नसतं तेवढ्याला जॉर्ज फर्नांडिसवरचा सिनेमा आमचा आला असता. त्याच्यामध्ये काही भूमिका आहे, त्याच्यामध्ये जया जेटलींची भूमिका आहे, बरं का. आता कोण कुठे फीड बसते तेव्हा तो डायरेक्टर ठरवतो. पण मला असं वाटतं की माझा स्वाभिमान जो आहे की ज्याने मुंबई महाराष्ट्रावरती ज्याने अपमान केला आहे, की त्यांच्या मी आसपाससुद्धा फिरत नाही. माफी मागावी महाराष्ट्राची, मुंबईची माफी मागावी, अजिबात नाही. शैलजा. राऊजी, काल तुम्ही असं माध्यमांसोबत बोलताना म्हणालात का प्रताप सरनाईक घरी नसताना ही कारवाई करण्यात आली, त्याला नामर्दानगी असं तुम्ही म्हणालात. बरोबर आहे, माझं काय म्हणणं आहे ते. हा राऊजी, पण यावरतीच विरोधक असं म्हणतायत का ज्यावेळेला कंगना राणावत सुद्धा घरी नसताना तिच्या कार्यालयावरती, तिच्या घरावरती कारवाई करण्यात आली, मग याला तुम्ही कशा पद्धतीनं बघता? असं आहे की जी कोणी व्यक्ती असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ती जर मुंबईला पाकिस्तान म्हणत असेल, हे त्यांना मान्य आहे का? मुंबईला पाकिस्तान म्हणणारी, मुंबई पोलिसांना माफिया म्हणणारी, महाराष्ट्राचा अपमान करणारी अशी व्यक्ती कोणी असेल, ती स्त्री असेल पुरुष असेल, त्याशी आम्हाला काय पडलं आहे? हे जर विरोधकांना हे मान्य आहे, याचा अर्थ की ती बाई आहे कोणी, ती मुंबईला पाकिस्तान म्हणते, हे त्यांना मान्य आहे. मला लाज वाटते अशा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची. नाही, पण आणि याच्यामध्ये मर्दानगी आणि नामर्दानगीचा प्रश्नच येत नाही, हे आमचं कर्तव्यच आहे.
नाही नाही, तिच्या घरावर जो बुलडोझर चालला, कुठे म्हणजे तो सज्जा पाडला गेला, अजून काहीच चाललं नाही. तेव्हा ती घरात नव्हती, म्हणून काहींना सहानुभूती आहे. मग यायचं त्यांनी, तिला कोणी अडवलं होतं? ती पाडल्यावरती आहे बघा. हा काय आमचा राजकीय अजेंडा नाही आहे, महापालिकेने कारवाई केली आहे. JCP आमच्या मालकीचे नाही आहेत ना, कोणाच्या नावावर नाही आहेत ना, त्यांचं मालकी हक्क. BMCची कारवाई आहे, स्वायत्त संस्था आहे, तक्रार आली, तोडलं. की त्याच्या कोणी बाई आहेत, त्या मुंबई पोलिसांना आव्हान देत होत्या तिथे बसून, त्या आमच्या इतर लोकांना आव्हान देत होत्या, मेरे उखाड दो, मेरे उखाड दो, मेरे उखाड दो. मग उखाडल्यावरती का रडताय? कशा करता? त्याच्यावरती खरं तुम्ही बोलणंच टाळलं पाहिजे. ठीक आहे, हा तुमच्या सगळ्यांचा स्वाभिमानाचा विषय पाहिजे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की तुम्ही 3 पक्ष एकत्र आला, तो महाराष्ट्र धर्म आहे. आता मराठी माणसानं सुद्धा हा महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे, ज्यामध्ये पत्रकार सुद्धा आले. नक्की सगळ्यांनी जपला पाहिजे. सरकार कोणाचे असू द्या, मी असं म्हणत नाही हेच किंवा ते. रक्तामध्ये आपल्या आपण लढून महाराष्ट्र मिळवलाय ना. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, तो फक्त आमचा किंवा तुमचं सरकार आहे म्हणून नाही आहे. उद्या देवेंद्र फडणवीस जर उद्या भविष्यात मुख्यमंत्री होणार असते, तुम्ही म्हणताय त्यानुसार, किंवा काल होते, राजकारणामध्ये काही होऊ शकतं, तर प्रत्येकाने धर्म पाळला पाहिजे. अखंड महाराष्ट्र हाच आमचा महाराष्ट्र धर्म आहे. आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती, अस्मितेवरती कोणी बाहेरचे लोक येऊन अशा दारूच्या गुळण्या टाकत असतील, गांजाची थुंकी टाकत असतील, तर आम्ही सहन करायचं? अहो, हे सगळे गांजाडे लोक आहेत, हे नशेमध्ये बोलतात. सुवर्णा, प्रश्न विचार. संजय सर, तुम्ही म्हणालात की कंगनाने मुंबई आणि महाराष्ट्राची माफी मागावी. तिने जर माफी मागितली तर तिला काम रोल मिळणार का? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे, तुम्ही या प्रकरणात बाहेर डोक्यातून काढा. हे काय महान व्यक्ती, झाशीची राणी नाही आहेत त्या कोणी बाई. हा बरं, माझा दुसरा प्रश्न असा आहे, थोडं विषयांतर आहे. संजय राऊत म्हणजे खोचक बोलतात. घरी ही जबाबदारी तुमच्यावरच आहे की होम मिनिस्टरवर? घरी खोचक बोलतात की नाही तुम्हाला येऊन पाहावं लागेल ना. घरी मला किती संधी मिळते खोचक बोलण्याची. नाही नाही, आता घरचा विषय निघाला. संजय राऊत हे लाईमलाईटमध्ये असतात, म्हणजे सकाळपासनं TV रिपोर्टर संजय राऊतांच्या घरी असतो. तुम्ही कसं मॉर्निंग वॉकवरनं परत येता तसं तुम्हाला गाठलं जातं. घरच्यांची काय रिॲक्शन असते की तुम्ही सतत लाईमलाईटमध्ये असता, तुमचा फोन सतत बिझी असतो, तुम्ही सतत लिखाण करत असता, तुम्ही सतत आरोप करत असतात, किंवा तुम्ही सतत आरोपांना उत्तर देत असता. घरची लाईफ काही आहे की नाही? आहे ना, घरचं लाईफ जास्त आहे माझं, म्हणून मी टिकून आहे. राजकारण होतच असतं, ते कुठे आपण करतो. ती स्ट्रेंथ आहे तुमची. आहे ना, घरात असणं, कुटुंबाबरोबर असणं, आईबरोबर असणं, मुलांबरोबर असणं, भावांबरोबर असणं, यातून एक ताकद मिळते. आणि बाहेर सुद्धा आपला मोठा परिवार आहे. सामना हा आमचा परिवार आहे सगळ्यात मोठा. उद्धव ठाकरे आहेत, ते काळजी घेत असतात सगळ्यांची आमची. आधी बाळासाहेब घेत होते. हे आता असं आहे की स्वीकारलं आहे, हे स्वीकारलं. आपण एकदा ठरवलं की आपल्याला आगीवरून चालायचं आहे, तर मग ते चटके बसले म्हणून तुम्ही काय रडू नका ना. आपलं आयुष्यच आहे. उद्धव ठाकरेंना आता मुख्यमंत्री होऊन 1 वर्ष होत आहे. बरोबर. सुरुवातीचा महिना असेल आणि आजचे उद्धव ठाकरे, काही तर फरक आला असेल. म्हणजे ज्यांच्यावरती हा आरोप झाला की त्यांना अनुभव नाहीये, त्यांना विषयांची माहिती नाहीये, अशा वेळी ते मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांना बोल्यावरती मुख्यमंत्री म्हणून चढवलं गेलेलं आहे. आज मुख्यमंत्री कसे? उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री नसते तर या 8 महिन्यात करोना काळात या महाराष्ट्रात अराजक माजला असते. लक्षात घ्या, त्यांना याचा पूर्ण अनुभव आहे. ठीक आहे, मुंबई महानगरपालिका, इतर महानगरपालिका, पण संकटाशी लढण्याचं अनेक संकट त्यांनी झेलली आहेत. हां, आता तुम्ही म्हणाल ते आपले उद्धवजी आणि आजचे, मी आता त्यांच्यावर 3 तास बसून, मी नेहमी त्यांच्याशी, मला त्यांच्यात काही फरक दिसत नाही, अजिबात नाही. तुम्ही मागे असं म्हणाला होतात की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे खूप चांगले संघटक होते, पण ते तितकेसे राजकारणी नव्हते जितके उद्धव ठाकरे हे 24/7 राजकारणी आहेत. तर त्यांच्यातला जो राजकारणी आहे तो तेवढा त्यांच्या मुख्यमंत्री पदाला न्याय देतो. नक्कीच, म्हणून तर सरकार टिकून आहे ना 1 वर्षानंतर. एवढे प्रयत्न केंद्राचे, महाराष्ट्रातल्या लोकांचे, जागतिक शक्तींचे सुद्धा असं म्हणेन मी, की बड्या बड्या उद्योगपतींचे एवढे प्रयत्न सुरू आहेत. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर कायम आहेत, सरकार टिकवत आहेत. म्हणजे त्यांच्यातला राजकारणी हा इतरांपेक्षा सरस आहे. सर, मलाही अनपेक्षित धक्का आहे. प्रशांत सोनार प्रश्न विचार.
हो, म्हणजे संजय राऊतजी रोकटोकचं सदर लिहितात, मी रोकटोकचा प्रोड्युसर आहे, त्यामुळे थोडासा रोकटोक प्रश्न मला विचारायचा आहे. झी 24 तासच्या रोकटोकचा. तर प्रश्न असा आहे की डिजिटल मीडिया आहे किंवा सध्या मीडिया आहे, एकीकडे राज्यातले विरोधी पक्षनेते उत्तमरित्या प्रेझेंटेशन करतात, म्हणजे तुम्ही म्हणाल कदाचित ते काम करण्यापेक्षा प्रेझेंटेशन जास्त करतात, पण जर शिवसेना काम करत असेल किंवा सरकार काम करत असेल तर त्याचं प्रेझेंटेशन करायला विशेषतः शिवसेना कुठे कमी पडते आहे का, आणि याच्याबद्दल कधी काही विचार केला जातो का? कारण मुख्य प्रवक्ते म्हणून तुम्ही नेहमी बोलता, पण बऱ्याच वेळा असा अभाव असतो की शिवसेनेची बाजू कुठेतरी माध्यमांमध्ये कमी प्रमाणात दिसते. इव्हन पक्षप्रमुख म्हणून सुद्धा अजूनही इतर तुम्हाला मिळालेली आहे इंटरव्ह्यू, पण इतर ठिकाणी मिळाल्याचं मला तरी ऐकवत नाही आणि पाहावे नाही. हा, ती खंत व्यक्त त्यांनी माझी व्यक्त केली आहे. तुमची खंत ही व्यवस्थित आहे, बरोबर आहे तुमची खंत, पण तुम्ही जे म्हणताय सरकारचं प्रेझेंटेशन सरकारने करावं. मी संघटनेतला माणूस आहे, मी माझ्या पक्षाचं प्रेझेंटेशन करतो. मी पक्षाचा एक प्रमुख माणूस आहे. इतक्या वर्ष आम्ही काम करतो, आम्ही सगळे सहकारी आहोत. उद्धवजी आमचे नेते आहेत, बाळासाहेब पण होते इतके वर्ष. त्याच्यामुळे सरकारचं प्रेझेंटेशन काय करावं हे मी सांगणार नाही. सरकारच्या कुठलाही आपण पाहिलं असेल, मला कधी मंत्रालयात पाहिलं आहे का, मला तुम्ही कधी सह्याद्रीवर पाहिलं आहे का, मला तुम्ही कधी वर्षा बंगल्यावर पाहिलं आहे का? नाही. मी सामनात असतो, मी शिवसेना भवनात असतो, आणि मी क्वचित प्रसंगी असेल ते मातोश्रीवरती असेल. बाकी मी कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या आसपास मी नाही आहे. त्याच्यामुळे मी सरकारला फार सल्ले देणार नाही, फार तर टीका करीत नाही, आवडलं तर केलेली आहे. संघटनेचं असेल तर मी त्याच्यावरती बोलायला अधिकारवाणीने बोलू शकतो. आणि इतरांना मुलाखत तुम्हाला मिळते हो, इतरांचं काय? माझी विनंती त्यांना मी केलेली आहे की इतर सुद्धा आपले सहकारी मुलाखती मागतात, त्यांना तुम्ही दिले पाहिजे. आता पाहू. हेमालीला प्रश्न विचारायचे. राऊत सर नमस्कार. मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की बिहारमध्ये तुम्ही निवडणुका लढलात, शिवसेना निवडणुका लढली ती तेजस्वी यादवांना सपोर्ट करण्यासाठी. तेजस्वी यादवांचं तुम्ही कौतुकही केलं, तर कारण त्यांनी कमी कालावधीत सर्वाधिक सभा घेतल्या आणि त्यांनी खूप मोठी टक्कर दिली भाजपला आणि NDAला. तर मग तेजस्वी यादवांसारखं तरुण सक्षम नेतृत्व तुम्हाला महाराष्ट्रात कुठे दिसतं, कुणामध्ये दिसतं, याबद्दल तुमचं मत काय? बिहारमध्ये एकच मला तरुण नेतृत्व दिसलं, ते म्हणजे तेजस्वी यादवचं एकच. कारण त्याच्यावरती जबाबदारी फार मोठी होती. संपूर्ण केंद्रीय सत्ता त्याच्या विरोधामध्ये. प्रधानमंत्री मोदी त्याचा पराभव करायला आले, अमित शहा आले, वडील तुरुंगात, आई अशिक्षित आहे, घरातून तसं फार त्याला एक हेलिकॉप्टर होतं त्यांच्याकडे, फक्त एका हेलिकॉप्टरवरती त्यांनी 200च्या वर सभा घेतल्या, 280, एका दिवशी 20 सभा घेतलेल्या आहेत. अशा तरुणानं आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे. बिहारच्या निमित्तानं देशाला एक तरुण नेता लाभला आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्रात नेत्याची वाढ नाही, तरुण नेत्यात म्हणाल तुम्ही. आता या क्षणी आदित्य ठाकरे चांगल्या प्रकारे काम करत आहेत. परवा तुमच्याकडे रोहित पवार येऊन गेले, हे भविष्यातलं एक चांगलं नेतृत्व आहे रोहित पवारांचं. त्यानंतर विलासराव देशमुखाच्या कुटुंबामधून काही तरुण मुलं तयार होत आहेत, त्यातले एक मंत्री आहेत अमितजी. महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया सतत सुरू असते तरुणांना पुढे आणण्याची. मग शिवसेना असेल, पवार साहेबांचा पक्ष असेल, काँग्रेस पक्षात काही तरुण लोक निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात ही एक मोठी खाण आहे, पण बिहार किंवा उत्तर प्रदेशमध्ये अशा तऱ्हेने समोर आणण्याचं जे प्रक्रिया असते ती दिसत नाही. तेजस्वी यादवच्या अंगावर पडलं, त्याला एक करणं, त्याचा अस्तित्वाचा लढा होता तो, आणि तो त्यांनी जिंकला असं म्हणतो मी. सर, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात मूलभूत फरक काय? कारण आदित्य ठाकरे जर का पुढचे वारसदार असतील शिवसेनेचे, तर त्यांच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये काय फरक दिसतो? असं आहे की कधीही मुलाची तुलना वडिलांबरोबर करू नये. पिढी बदलत जाते. आता प्रबोधनकार आणि बाळासाहेब तुलना करू नये. प्रबोधनकार म्हणजे थोर व्यक्तिमत्व, तो अग्नी होता. बाळासाहेब सुद्धा वणवा होता, त्यांनी पेटवलं. उद्धव ठाकरे आहेत, संयमी आहेत, बरोबर आहे, पण त्यांना जेव्हा हवं आहे तेव्हा ते बरोबर ठिणगी टाकत असतात. प्रत्येकाच्या कामाची पद्धतच वेगळी आहे. आदित्य ठाकरे हा आमच्या खूप पुढल्या पिढीतला प्रतिनिधी आहे, तो त्यांच्या पद्धतीनं काम करतात. याचा अर्थ असं नाही की आमच्यापासून ते तुटले आहेत. आमचा चांगला संवाद असतो. शिवसेना आदित्यच्या हातात यापेक्षा जास्त मजबूत होईल? या क्षणी ते उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आहे. या क्षणी त्यांच्या हातात, आणि आदित्य ठाकरे हे चांगल्या प्रकारे, ज्याला आपण रियाज म्हणतो ना, रियाज करतात, ती चालू आहे. ग्रूमिंग चाललंय. डेफिनेटली ते स्वतः फार एक्सपर्ट आहेत, तज्ञ आहेत, उत्तम प्रकारे ते मंत्रालयात काम करतायत.
अमोल परांजपेंना प्रश्न विचारायचा. अमोल. राऊतसाहेब, मगाशी तुम्ही म्हणालात की मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे आणि सरकारची बाजू सरकार मांडेल, पण विरोधकांचं म्हणणं नेमकं हेच आहे की राऊतांची हीच खंत आहे की त्यांना सरकारमध्ये त्यांना काही स्थान नाही, त्यांच्या भावाला मंत्रिपद नाही, त्यांना कुठलंही पद दिलेलं नाहीये, त्यामुळे ते इलॉजिकल आरोप करतात असं विरोधकांचं मत आहे. असं काल फडणवीस साहेब म्हणत होते की हीच राऊत साहेबांची खरी खंत आहे, त्यामुळे ते इलॉजिकल डिफेंड करतात भूमिका शिवसेनेच्या किंवा सरकारच्या, असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारला डिफेंड करतोय ना मी इतर कोणाला डिफेंड करत नाहीये, मी माझ्या सरकारला डिफेंड करतोय. बघा देवेंद्रजी काय बोलतायत किंवा इतर ते दुर्लक्ष केलं पाहिजे, विरोधी पक्षाचे फ्रस्ट्रेशन समजून घेतलं पाहिजे. संजय राऊताने कधीही कुठल्याही शासकीय पदाच्या जवळ जाण्याची सुद्धा इच्छा कधी मनात बाळगली नाही. हा मला बाळासाहेबांचा आदेश आहे तेव्हापासून. एकतर सामनासारखं मोठं काम माझ्या हातामध्ये आहे, ज्याच्यातून अख्खं देशाला आणि राज्याला आम्ही काहीतरी देत असतो, पक्ष चालवतो. हे मला सगळं सोडून अशा भौतिक गोष्टीच्या मागे लागून मी कोण मंत्री विंत्री अहो येतात आणि जातात. संजय राऊत कायम असतात लोकांसमोर. तुम्ही विषय काढलाय. तुमच्या अग्रलेखाच्या जेव्हा बातम्या होतात, हा रोज होता, तेव्हा तो अग्रलेख तुमचा आहे की उद्धव ठाकरेंचा आहे की रश्मी ठाकरेंचा आहे असा प्रश्न कोणाला पडत नाही. संजय राऊतांनी लिहिलंय हे स्पष्ट आहे. तर मग हे भाग्य तर देशात तुम्हाला जास्त लाभलंय. आहे ना, मी 30 वर्ष सामनाचा एडिटर आहे. हे कोणाला भाग्य लाभलं? इतका मोठं वृत्तपत्र आहे, भाषिक वृत्तपत्र, ज्याची रोज देशाला दखल घ्यावी लागते. त्या वृत्तपत्राचा जर मी एक्झिक्युटिव्ह एडिटर आहे, कार्यकारी संपादक आहे 30 वर्ष, माणसाला अजून काय हवं? माणसानं समाधानी असावं. आणि म्हणून मी लढू शकतो ना विरोधकांशी. ज्या क्षणी मी सत्तेत जाईन त्या दिवशी संजय राऊत हे व्यक्तिमत्व जे आहे बाळासाहेबांनी घडवलेलं ते संपलेलं असेल. विलासराव देशमुखांचं सरकार जेव्हा होतं तेव्हा काही जागा त्यांनी शेवटपर्यंत रिकाम्या ठेवल्या होत्या. त्यामुळे नेहमी टूम उठायची की आज न उद्या विस्तार, आज न उद्या विस्तार. आम्ही काय ठेवलं? त्यामुळे सरकार त्यांचं भक्कम दिसत होतं. तुम्ही काय केलं? सगळ्या जागा भरून टाकल्या. त्यामुळे सरकार असतील ही मेक लक्षात नाही आली. हे विरोधी पक्ष म्हणताय, पण जेव्हा मी सगळ्या जागा भरल्या याचा अर्थ आमचं सरकार भक्कम याचे आम्हाला आत्मविश्वास आहे ना. कशा करता हे धंदे करायचे? 2 जागा रिकाम्या ठेवायच्या, 3 जागा रिकाम्या ठेवायच्या. काय असेल ते बदल करतील मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये, रिशफल करतील. पण जागा रिकामी ठेवून कशा करता राज्य चालवायचं? कल्याणीला प्रश्न विचारायचा आहे. कल्याणी. राऊत सर नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की भाजपनी फडणवीसांच्या ऐवजी गडकरी किंवा अन्य नेत्याला पुढे केलं तर तुमचं त्यांच्याशी सूत जुळेल का पुन्हा? अरे आता त्यांच्या पक्षानं काय, आमचं कुठे सूत तुटलंय फडणवीसांबरोबर? ते विरोधी पक्ष नेते आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो आणि त्यानं उत्तम 4 वर्ष पुढली या राज्यात विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांची क्षमता राष्ट्रीय नेतृत्वाची आहे. मी नेहमी म्हणतो त्यांचं वय आता आहे. महाराष्ट्रात 5 वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळल्यावर आज केंद्रात मोदींच्या बरोबर काम करणारे मला खूप चांगले लोक दिसत नाही. केंद्रात जर मराठी माणूस एक ताकदीनं गेला तर आम्ही त्यांचं स्वागत करतो नेहमी. दिल्लीमध्ये पक्ष बघितला जात नाही फार महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. अरे हा आपला नेता आहे. गडकरी साहेब आमचे नेते, शरद पवार साहेब आम्ही म्हणतो आमचे नेते आहेत. आजच बातमी आली आजच की मोदी सरकारचा विस्तार होतोय. 4 मंत्रिपद जी रिकामी आहेत ती भरली जाणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातनं सुद्धा काहींची वर्णी लागू शकते. नारायण राणेंचं नाव आघाडीवरती आहे. बरं, तुम्हाला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी मोदी सरकारमध्ये जावं? नाही, हा मी माझं मत सांगितलं की त्यांच्या क्षमता आहे. मी त्यांना जवळनं पाहतोय. ते उत्तम विरोधी पक्ष नेते म्हणून एक इथे पायंडा आदर्श पाडू शकतात, एवढी त्यांच्या क्षमता आहे. अत्यंत अभ्यास चांगल्या प्रकारे करतात, टू द पॉईंट ते हल्ला करतात. सरकारवरती हल्ला करण्या गुन्हा नाही आहे, विरोधी पक्षाचं काम आहे. पण नेम चुकून देऊ नका, नेम चुकू देऊ नका. जसं मी ऐकलं की ते अयोध्येत गेले होते, गोळीबार झाला आणि त्यांच्या कानाजवळनं गोळी गेली फडणवीसांच्या. तसे आमच्या सुद्धा सध्या त्याच्या गोळ्या मारतायत. ते खूप लांब म्हणजे हवेत गोळीबार चाललाय. इथून आम्हाला गोळीचा आवाज येत नाही. त्या टार्गेट करा नीट. आणि गोळी कधी लागते? जर सत्य असेल तरच नीट नेम लागतो, नाही तर हवेतला गोळीबार ठरतो. सध्या विरोधी पक्षाचा हवेतला गोळीबार सुरू आहे. अजित पवार हे 5 वर्ष किंवा पुढची आता 4 वर्ष, 1 वर्ष तर झालं, सोबत राहतील, पुन्हा परत जाणार नाहीत. सगळ्यात भरोशाचा नेता कोणी असेल सरकारमधला ते अजित पवार आहेत या क्षणी. मग अजित पवारांविषयी जी वारंवार चर्चा असते ती नाहक आहे.
कोण करते चर्चा? आम्ही पत्रकार करतो, आम्ही करतो. ते कोण पुढे सोडतं आम्हाला माहिती आहे. अच्छा, तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे सरकार भक्कमच आहे, म्हणजे अपक्ष जरी सोडून गेले तरी दबाव येणार नाही. जशी महाआघाडी म्हणतो ना तसे महाभक्कम. महाभक्कम. महाआघाडीप्रमाणे महाभक्कम. काही होत नाही, खूप व्यवस्थित चाललं. इतकं खेळीमिळीचं वातावरण 3 पक्षाचं असताना सुद्धा कुठल्याही आघाडी सरकारमध्ये दिसलं नसेल. आघाडी सरकार चालवणं ही कसरत आहे, सर्कस आहे असं म्हटलं जातं. आम्हाला काही दिसत नाही बाबा, ती सर्कस कसरत खूप छान चाललं. म्हणजे मी आज उद्धवजींना प्रश्न विचारला आहे, तुम्हाला असं वाटतं काही कसरत आहे, ही सर्कस आहे आघाडी सरकार चालवणं अनुभव? तर त्यांचं तेच उत्तर आहे, मलाही दिसत नाही. खूप मोठी कसरत करावी लागते, सर्कस करावी लागते. एक खरंच मानावं लागेल की वर्ष होत आलं पण अजूनही उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकही मंत्री या सरकारमधला बोलला नाही, साधे संकेतही त्यांना दिले नाहीत. हे कसं काय जमलंय? म्हणूनच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं लागलं ना. असं जे ठरलं की जे एक नेतृत्व लागतं ताकदीचं, जे सरकारला नेतृत्व देईल ते उद्धव ठाकरेच होते महाराष्ट्रात त्यावेळेला. राऊतसाहेब, मगाशी तुम्ही सांगितलं की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी कन्व्हिन्स करण्यामध्ये तुमची आणि शरद पवारांची महत्त्वाची भूमिका होती. हे सरकार स्थापन करण्यामध्ये तुम्हा दोघांचीच महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पण जेवढ्या बैठका होत नसतील तेवढ्या आज तुमच्या आणि शरद पवारांच्या बैठका कदाचित झाल्या असतील. तर ही जी केमिस्ट्री आहे पवारांसोबतची, ही एकतर कधीपासून आहे आणि काय कारण आहे? म्हणजे एकतर बाळासाहेबांच्या काळापासूनच आहे. काही गोष्टी मला असं वाटतं पडद्यामागे सिक्रेट राहिल्या पाहिजेत. पण मी असं मानतो की इतकंच मी पवार साहेबांना मानत आलो. एक उत्तुंग नेतृत्व आहे, त्यांच्याकडनं खूप काही शिकता येतं मला. मोठा माणूस आहे. राजकीय कधी कधी मतभेद होत असतात, त्यावेळेला सुद्धा बाळासाहेबांशी झालेले आहेत त्यांचे. पण बाळासाहेबांनी त्यांचा कधी अनादर नाही केला. खूप वर्षानंतर जेव्हा त्यांच्यामध्ये दुरावा होता, त्यानंतर जेव्हा मी आणि पवारसाहेबच बाळासाहेबांकडे गेलो प्रथम, तर मी त्याला साक्षीदार आहे. मी गेलो. अशा अनेक प्रसंगांचा, घटनाचा मी सुदैवानं साक्षीदार आहे. म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेबांच्या जे काही भेटीगाठी झाल्या, जे प्रसंग आले त्यात तुम्ही होतात? होतो ना, मी होतो ना. म्हणजे अनेक वेळेला मी होतो. सर, एक पत्रकार म्हणूनही तुम्ही हे जास्त जवळून बघितलंय, आणि राजकारणी म्हणून आणि शिवसैनिक म्हणून सुद्धा, आणि बाळासाहेबांचे स्नेही आणि बाळासाहेबांचे विश्वासू म्हणूनही मागच्या ज्या काही रेफरन्सेससाठी गोष्टी घडल्यात, प्रसंग घडलेत, ते आज मागे बघताना जेव्हा तुम्ही आठवून बघता तेव्हा मागचे जे संबंध आहेत तेच संबंध पुढे गेलेत असं दिसतंय. म्हणजे ठाकरे आणि पवारांमध्ये ओलावा तर आहेच ना. ओलावा तर होताच, दोन्ही बाजूने ओलावा आहे तो. म्हणून तर हे सगळं असं बीज रोवलं आणि झाड असं आता सावली देत आहे महाराष्ट्राला. नक्कीच ते नातं जे आहे ते पवारांच्या भरामध्ये कायम तो मला ओलावा दिसला. ठाकरे कुटुंबाविषयी सातत्याने जेव्हा मी बोलायचो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव म्हणून त्याच्याविषयी एक आस्था, प्रेम सतत आहे कुटुंबाविषयी त्यांना. आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं हेच वेगळेपण आहे देशात. होय, मी नेहमी सांगतो. इतर राज्यामध्ये हे फार एकमेकांच्या तोंडाकडे न पाहणं किंवा अगदी खुनाखुन होईपर्यंत राजकारण चालते विरोधाचं. आमच्या महाराष्ट्रात असं चालत नाही, म्हटलं अजिबात चालत नाही. मी आणि देवेंद्रजी सुद्धा एकत्र जेवतो, आपण पाहिलं. अरे हो, तुम्ही एकत्र जेवलात ग्रँड हयातला. आम्ही जेवतो, पण तो तपशील बाहेर आला नाही, फक्त जेवलंच आला. जेवायला बघा, विरोधक आहे हा बाहेर पडल्यावर ती निवडणुकीच्या मैदानात परत आम्ही विरोध करू. शरद पवार साहेब आणि शिवसेनेमध्ये जो वाद होता तेव्हा आम्ही पवार साहेबांकडे जाऊन जेवत होतो सगळेच, आणि ते प्रेमानं आमच्यावर बसले, आम्ही त्यांच्यावर बसलो. अनेक असे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांचे पुढारी होऊन गेले की त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यावर चर्चा करणं, बसणं, बोलणं हे आमची संस्कृती खूप शिकता येतं. विनोद, एक कॅफेतनं शेवटचा प्रश्न हा की याच महिन्यात गेल्या वर्षी रोज सकाळी सर्वजण चहा पिण्याआधी आणि पेपर वाचण्याआधी संजय राऊतांचं ट्विटर अकाउंट चेक करायचे की आज नेमकं काय शायरी त्यांनी कुठला शेर लिहिला आहे. हा जो शायराना अंदाज आहे हा कधी 10-12 वर्षात आम्हाला पाहायला मिळाला नाही आमच्या पिढीला, पण त्या महिन्यात मात्र मिळाला. हे नेमकं तेव्हा सुचायचं की तुम्ही ते ठरवून ठेवलेलं होतं? काही शेर म्हणजे आता तुम्ही निदा फाजलींचा उल्लेख केला आमच्या आजच्या मुलाखतीत,
तर हे असे तुम्ही काही सुचायचे तुम्हाला, काही तुम्ही इतरांचे शेरोशायरी वापरायचे, तर हे सुचायचं तुम्हाला उत्स्फूर्तपणे की तुम्ही ठरवून हे केलेलं ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो, राजकारण सोडून द्या, राजकारणी वाचत नाही असं तुमचा गैरसमज आहे. किंवा मराठीतले अनेक मोठ्या मोठ्या कवींशी माझी मैत्री राहिली. ग्रेसपासून सगळे माझे जवळचे मित्र होते, बरं का. आणि मला आवड आहे, अजूनही मी वाचत असतो. असं नाही की मला वाचणं हा माझा पेशा आहे, मी समजतो. आवड वगैरे सोडून पेशा आहे, मला वाचलंच पाहिजे. त्या ट्विट्सवरनं आठवलं, ते जे शायरीचे ट्विट्स असतात संजय राऊतांचे, ते उपरोधिक असतात, ते खोचक असतात. तर ही निवड कशी? संपादक ते प्रणयाचे नाहीये, ते खोचक आहे, ते कोणाला तरी लागणारे आहेत, मर्मभेद करणारे आहेत. मी सामनाचा संपादक आहे, विसरूच नका तुम्ही. क्या बात आहे, क्या बात. रेश्माला पुन्हा शेवटचा प्रश्न विचारायचा. ट्विटचा विषय निघालाय. रेश्मा आज फार प्रश्न विचारते. हा विचार. राऊतांचे ट्विट्स जसे फेमस असतात तसेच अमृता फडणवीसांचे ट्विट्स देखील बरेच फेमस असतात. तुम्ही म्हणालात की फडणवीस जरी आता विरोधी बाकांवरती असले, तुमचे चांगले रिलेशन आहेत, असं असताना मग अमृता फडणवीस तुम्हाला नॉटी का म्हणतात? म्हणू द्या ना. मी त्यांच्यावरती काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का? तुमचं टोपण नाव झालंय नॉटी राऊत. असू द्या, मी नॉटी आहे, काही म्हणा तुम्ही. यस. कोणी जर मला एखादं विशेषण लावत असेल तर त्याची आवड आहे. मी कुठे म्हणतो मला कोणतं विशेषण लाव. मी संजय राऊत, बाळासाहेब ठाकरेंचा चेला. क्या बात आहे. या गुड नोटवरच थांबूया. हे होते शिवसेनेचे खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. आज कॅफे 24 तास मध्ये आलेत, दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत, संवाद साधलेला आहे. महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडी सरकारला, त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि यापेक्षा वेगळा योग तो कोणता की खुद्द संजय राऊतच आपल्याशी बोलतायत. इथेच थांबूया. पाहत राहा झी 24 तास. रहा एक कॉल पुढे.